गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे वाजले आहेत 4. तर आता मी उठलेलो आहे, सर्व आवरलेलो आहे. आज थोडा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. तर आता मी आणि माझा लहान भाऊ आणि आता निघालो आहे बाहेर जाण्यासाठी. आणि आपण आता कारने जाणार आहोत बाहेर. तर कुठं जाणार आहे नेमकं मी तिथं पोचल्यावर ते सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, सूर्योदय झालेला आहे. आता आपण पुण्याच्या जवळ पोहोचत चाललेलो आहे. 1 तासात आपण पोहोचणार आहोत पुण्यामध्ये. आणि तिथे गेल्यावरती मी पुढे कळवतो तुम्हाला की आपण कुठे चाललो आहे नेमकं. तर चला, आपण आता पुण्यामध्ये पोचलेलो आहे. आपण जवळपास 3.5-4 तासामध्ये पुण्यात पोचलो त्या गाडीमध्ये. आणि आता आपण मॉर्निंग चहा घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. चला, आता आपला चहा पिणं झालेला आहे आणि आता आपण निघूया पुढच्या स्टॉपसाठी. ही आपली गाडी. तो चलो निकलते हैं नेक्स्ट स्टॉप के लिए. चला, आता आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ आपण आता चाललो आहे. आता आपण एअरपोर्टकडे निघालेलो आहोत. पुणे एअरपोर्टला आपण आता पोचलेलो आहे. मधला परिसर होऊ शकतो. लेट्स गो. पुणे एअरपोर्टला पोचलेलो आहेत आणि आपण आता आपल्या डेस्टिनेशनवरती निघालो आहेत पुढे. तर चलो, मिळते डेस्टिनेशन पे. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच की आपण कुठे चाललो आहे नेमकं. चला, मी तुम्हाला आता एअरपोर्टचा व्ह्यू दाखवतो आणि मध्ये कोणत्या कोणत्या ब्रँड्स आणि शॉपच्या दुकान आहेत त्याचा आपण व्ह्यू घेऊयात एकदा. आपल्याला त्यांनी माईक कॅरी नसता करू दिला. आता माईक होता माझ्याकडे, दिला असता. त्याला आणखी त्रास नको आपल्यावर. हा वेटिंग एरिया. व्हेज सँडविच 200. तर बालाजी नाश्ता सेंटरवरती आलेलो आहेत आणि आपली ऑर्डर दिलेली आपण. आणि आता काही वेळात येईल ती. आपला नाश्ता आता आलेला आहे इथे. नाश्ता करूयात. आपण स्पाइस जेटची फ्लाईट 3 तासाने डिले झाली आहे.
बघू शकता आपल्यासोबत चांगली ट्रेजेडी झाली इथे. तर चला मित्रांनो, आतून फायनली आता 4 तासाच्या वेटिंग नंतर आपली फ्लाईट आलेली आहे आणि आपण बोर्डिंग करण्यासाठी निघालो आहे पुढे. हे बघू शकता. आणि स्पाइस जेटची कृपा आपल्यावरती की त्यांनी 6 तास फ्लाईट डिले केली आपली. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर मी जरा सस्पेन्स खूपच लंबा तुला जे की आपण छत्रपती संभाजीनगरवरून 4 तासाचं ट्रॅव्हल करून पुण्याला आणि पुण्यावरून एक फ्लाईट पकडली होती, जे की मी अशा ठिकाणी आलो आहे की जिथे लोक येण्याची इच्छा दर्शवतात. खिशात पैसासुद्धा असतो, पण जोपर्यंत आपल्याला बोलावा येत नाही आणि जोपर्यंत आपला म्हणतात ना जो क्षण येत नाही आपला दर्शनाचा, तर अशा ठिकाणी मी आलेलो आहे जे की देवाची नगरी काशी म्हणजेच वाराणसी या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि मी अशा शुभमुहूर्तावर आलो आहे की इथे आज उद्या आणि परवा देवदिवाळी. मित्रांनो, आपल्याला आता पांडेजी घेऊन आले त्यांची चहा पिऊ घालायला. आला पांडेजी बताएंगे ना. आता मी चाललो आहे हॉटेलवरती. मी आता हॉटेल रायझिंग बनारस इथे आलेलो आहे आणि आता आपण चेकिंग करूयात आणि मी तुम्हाला नंतर रूमचा टूर करवतो की आपली रूम कशी आहे. तर मित्रांनो, आपण आता दशामेध घाटाकडे निघालो आहे कार्यक्रमासाठी. तुम्ही बघू शकता आपली काशी कशी सजली आहे, तुम्ही बघू शकता. आपण आता तिकडे कार्यक्रमासाठी चाललेलो आहे. आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो, ज्या क्षणासाठी आपण एवढी ट्रॅव्हलिंग केली, तो आता क्षण जवळ आलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो.
तर चला मित्रांनो, मी आता हॉटेल रूमवरती पोहोचलेलो आहे. हे हॉटेल आणि आता मी जातो. सो जाएंगे, खूप थकलेलो आहे. तर चलो, गुड नाईट, सिट ड्रीम्स, टेक केअर, बाय बाय. बघत राहा व्हिडिओ.